हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवते। काय होतं, दिवसभर दादांचे ऑनलाईन क्लासेस असतात ड्रेसचे, ब्लाऊजचे। त्याच्यामुळे सकाळी सकाळी मला ब्लाऊज असतात शिवायला। 10 ते 1 वाजेपर्यंत मला ब्लाऊज असतात शिवायला आणि 1 नंतर दादांचे ऑनलाईन क्लासेस चालू असतात आणि त्यामुळे ना मला व्हिडिओ बनवायला जमतच नव्हतं। आता आहे ना, दादांनी काय केलंय, इथे क्लास घ्यायचे ना, आता त्याच्यासाठी मला व्हिडिओ बनवता येत नव्हता ना, त्याच्यामुळे दादांनी आता क्लासेससाठी क्लासरूम सेपरेट केलेला आहे। आणि आता दादांचे क्लास चालू असल्यावर आपल्याला रोज व्हिडिओ बनवता येते। क्लासरूम तर बघूच आपण। ठीक आहे ना, ब्लाऊज आलेला अल्टरला, म्हणजे घागऱ्यावरचा ब्लाऊज होता, नवरीच्या बहिणीचा ब्लाऊज होता, तो 40 साईजचा ब्लाऊज होता आणि त्याला आपल्याला 24 कंबरचा ब्लाऊज बनवायचा होता। खूप छोटी पोरगी होती ती, तिचं माप खूप छोटं होतं आणि ब्लाऊज इतका मोठा होता, 40 साईजचा ब्लाऊज होता। तर आपण कसा तो छोटा तिच्या मापावरती, दादांचा क्लास चालू आहे, आपण क्लासमध्येच विचारू ब्लाऊजला काय करायचं, काय आयडिया असेल तर सांगा आणि आपण क्लास पण बघूया। ब्लाऊज खूप मोठ्या साईजचा आलेला आहे आणि त्या मुलीची तब्येत खूप बारीक आहे, तर आपण याला काय आयडिया करता येईल ते बघूया, दादांना विचारूया। आता दादांचे क्लासेस चालू झालेले आहेत, सीटच्या पुढे जाते या साईडला थोडंसं, म्हणून मी थांबवलं, ते मला चेक करावं लागेल। सगळे स्टुडंट झालेले जॉईंट। आपले जे ड्रेस शिवतो आपण, ज्यांचे जे आपले कस्टमर असतील त्यांना छान बसतात, पण काहींना बसत नाही। इथे सगळ्यात मोठा फॉर्म्युला मोंड्याचा आणि शोल्डरचा आहे। हा फॉर्म्युला आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल, आपल्याला 2-3 प्रकार बघायचे। ठीक आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। बाकी ड्रेसमध्ये काही अवघड नाही, बाकी 19-20 झालं ऍडजस्ट होणार आहे। शोल्डर आणि मोंडा खूप महत्वाचा आहे, आलं लक्षात? बरं, हे काय करायचं याला? मला एक कळत नाहीये, ऐका, सगळ्या टॉपचे जे शोल्डर आहेत ना ते खूप बाहेर गेले, आलं लक्षात? मी आता नेक्स्ट टॉप आहे ना, नम्रताच्या मापावरती शिवतो, तिला वेअर करायला सांगतो, मग तुम्हाला शोल्डर एक्झॅक्ट कुठे येते ते तुमच्या लक्षात येईल, आलं लक्षात? अंगावरती घातल्यानंतर त्याच पद्धतीने आपले शोल्डर आले पाहिजे। 1 मिनिट होल्ड करा, 1च मिनिट। काय माप आहे तिचं? पुढे रेडीमेड ब्लाऊज आहे, ती पोरगी छोटी आहे, त्यांनी आणलंय मोठं ब्लाऊज, ते द्यायचं संध्याकाळी, लग्नाचं आहे। तर आता ते शिवायचं आहे नम्रताला, पण ती कन्फ्यूज झाली, काय करायचं काय करायचं। आता त्याची जी उंची आहे, ऐका आता इथे इथे ऐका, 2 मिनिटं थांबा। इथे काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? ऐका ना, इथे काय होईल माहितीये का, जर पहिली गोष्ट आहे वर्क आहे, बरोबर, चैन तर जमणार नाही पुढे घ्यायला, पण हे जर कप्स काढले तिचे तर तिला ब्लाऊजच बसणार नाही। हा ब्लाऊज बसणार नाही, ते कप्स ठेवूनच आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल तरी कप्स ती, हा तिला कम्फर्टेबल जरी नाही झालं, पण फिटिंग जर बसलं ना प्रॉपर तर कप्स ऍडजस्ट होतील, पण कप्स पूर्ण जर काढले ना तर ऍडजस्ट होणार नाही। मग आता आपल्याला याला काहीतरी असा आयडिया करावा लागेल। आता त्यांनी सांगितलं, हा जर तिची रेंजेस 28 आणि हे 40 ची कप्स त्याला वापरलेले असते तर ते तिला खूप म्हणजे कम्फर्टेबल नाही होणार ना। नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जेवढा आपण शोल्डर ठेवतो का, हेच बाहेर आहे, लक्षात? मेन टास्क आपल्याला पुढचा गळा ऍडजस्ट करणे आहे। पुढचा गळा आपल्याला ऍडजस्ट कसा करायचा, आता याला आपल्याला एक आयडिया अशी करावं लागेल का, जसं आपण नाही का, आपण ते ऍडव्हान्स ब्लाऊजला शिकलो, पुढची दोरी घेऊन मागं बांधतो त्या टाईप, मागची बाजू आपल्याला जवळ घ्यावं लागेल, पुढचे शोल्डर जरी असेल तरी ते ऍडजस्ट करावं लागतील। मग आता याला आपण बॅक तर ओपनच करावं लागणार, पण त्याला काहीतरी गळा नाही, त्याला आता काहीतरी आता पुढची डिझाइन वाचवायची असेल तर बॅक ओपन करावे लागतील ना। आता धडाधड कापून टाकतात। करावं लागेल ऍडजस्ट केलं, कारण त्याचे अपेक्स लांब जाणार त्या ब्लाऊज। पोस्टमार्टम हे काय म्हणजे ब्लाऊजचं काय करायचं? आता हे बघा, उंची 13.5 बरोबर। आता पाठीमागून काय करू आपण, हे बघा, पाठीमागून आपण मोंडा खाली घेऊ। मोंडा किती घ्यायचा आपल्याला? 5 इंच घेऊ, म्हणजे वरून अर्धा इंच आपण शिलाईमध्ये गेलं। हा मोंडा इथे आला आपला, मोंड्याचं माप किती तिथं 14, इथून जर पकडलं
तर हे बसते 7 म्हणजे 14 इंच मोंडा बसेल. उंची इथे आली. कंबर किती त्याची 24 म्हणजे 12 दुने 24. 1 इंच टचला गेला इथपर्यंत आपला कंबर आली. समजा एक्स्ट्रा जे होतं ते आपण कट केले. आता गळारुंदी आपल्याला पाहिजे 2.5 3. नॉड लावा अशी जवळीन बघ. तेव्हा ते हे अंतर कमी ना, हे नॉड लाव. हे अंतर असं घे, इथं हुक लाव. ओके ओके 24. दादा 12. ओके. डॉक्टर होणारी मुलं असतात आणि त्यांना पोस्टमार्टमचे व्हिडिओ वगैरे देतात बघायला, तसं झालंय आमचं. लाईव्ह पोस्टमॉर्टम. आता एक काय करायचं त्याला, इथे सेंटरला आहे ना एक असा इथे टक्स टाकायचा आतमधून खालून इथे इथपर्यंत. ठीक आहे, त्याची गरज पडणार नाही पण राहू दे. नम मारल्यावर नाही होणार का? नम मारला शोल्डरला. तसं करू. पाठीमागच्या सर मग पुढचं काय ऍडजस्ट होईल का दादा? हा होणार ना. आता काय करायचं आपल्याला, हा जो सेंटर आहे का इथे सेंटरला आपल्याला इथपर्यंत टक्स घ्यायचा. पूर्ण घेतला तरी चालेल इथपर्यंत, एक आतल्या बाजूने. शोल्डर आतमध्ये येतील ना दादा. हा, आणि हा टक्स आहेत ना कळणार सुद्धा नाही, कारण याच्यावरती वर्क आहे ना. हे बघा दिसते तुम्हाला, असा टक्स येणार. स्लीव्स कशी लावायची? शिलाई किती दादा त्याची? 900 रुपये. दादा आम्हाला 20 वर्षांनी पण केलं तरी बरोबर. नाही देते. डबलची पाहिजे, सिंगल करून ना जोडून घे. मोंडा बिंडा काहीच छाटू नको, आहे तसं जोडून घे. हिलेस नको. चला आता आपण याला रेडी करूया. हे बघा, आता हे इकडचे साईडचे डायमंड काढून घेतलेले आहेत आपण. काही काढलेत काही नाही काढले, ते काढायचे राहिलेले ते बघा. हे असे खूप पॅक आहेत ते, असं काढून घ्यायचे सगळे डायमंड साईडचे. त्यानंतर ते काढून झालं की आपल्याला हा गळा पलटी करून घ्यायचा आहे. क्रॉस पट्टी काढून घ्यायची आपल्याला अशी. हे बघा, आपण अशा पद्धतीने तो ब्लाऊज बनवलेला आहे. दादांकडनं विचारलेलं, दादांनी त्याला बॅक साईडला हुक लावलेत आपण. त्या मुलीची तब्येत खूपच बारीक आहे. फक्त 24 इंच कंबर आहे. हे बघा, आपण जी इथे नॉड होती ना ती काढून इथे राऊंडला लावून घेतली, या गळ्याला लावून घेतली. आपण अशा पद्धतीने बनवून घेतलंय त्याचं. त्याची तब्येतच खूप कमी होते. हे बघा, तुमच्याकडे जर असं ब्लाऊज आलाय खूप हेवी साईजचा आणि माप खूप कमी असलं ना, तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. खूप सोप्या पद्धतीत बनवलेलं आहे. त्याला डबल स्लीव्ज लावलेली आहे, अशी मेगा स्लीव्ज. अशा प्रकारे ब्लाऊज बनवलेला आहे. तर आता आपण आजपासून डेली रुटीन टाकणार आहे मी. जसे वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ बनवत जाणार आहे. आजपासून दादांनी त्यांचे क्लासरूम बनवलेला आहे सेपरेट, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता येणार आहे. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.